यानंतर बघूयात राजकीय बातम्या। खिचडी घोटाळा प्रकरणी संजय राऊतांचे भाऊ संदीप राऊतांना ईडीची नोटीस। पुढच्या आठवड्यामध्ये चौकशीसाठी हजर राहण्याचा समन्स। उद्या किशोरी पेडणेकरांची ही चौकशी होणार। बच्चू कडूंची मराठा आरक्षणासाठी धडपड महाराष्ट्राने पाहिली आहे। ओबीसींच्या ताटात माती कालवण्याचं काम करू नये, नाहीतर पुढच्या निवडणुकीत ओबीसी मतांची अपेक्षा करू नका। प्रकाश शेणगेंचा बच्चू कडूंना इशारा। इंडिया आघाडीला मोठा सुरुंग। लोकसभेच्या पश्चिम बंगालमधील सर्वच्या सर्व 42 जागा ममता बॅनर्जी लढवणार। तृणमूल आणि काँग्रेसमधील वाटाघाटीमध्ये अपयश आल्यानं ममता बॅनर्जींचा निर्णय, माझा कोणताच प्रस्ताव मान्य न केल्याचं दिलं उत्तर। इंडिया आघाडीला दुसरा मोठा धक्का। पंजाबमध्ये आम आदमी पक्षानंही स्वबळावर लढणार असल्याचं सांगितलंय। काँग्रेससोबत जाणार नाही। आप 14 जागांवर जिंकेल, मुख्यमंत्री भगवंत मान यांचं वक्तव्य। ममता बॅनर्जींशिवाय इंडिया आघाडीच्या युतीची कल्पना करू शकत नाही। पश्चिम बंगालमध्ये इंडिया आघाडी म्हणूनच लढेल ममताजी आणि टीएमसी। इंडिया आघाडीचे मजबूत स्तंभ। राहुल गांधींकडून स्पष्ट। जयराम रमेश यांची माहिती। महाविकास आघाडीची उद्या मुंबईमध्ये महत्वाची बैठक। वंचित बहुजन आघाडीला ही बैठकीचं निमंत्रण। लोकसभेच्या जागांबाबत उद्या अंतिम निर्णय होणार, संजय राऊतांची माहिती। भाजप शासित राज्यांसाठी केंद्राचा रामलल्लांच्या दर्शनासाठी खास कार्यक्रम। 5 फेब्रुवारीला मुख्यमंत्री शिंदेंसह सर्व मंत्रिमंडळ अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आजची सुनावणी संपली। शरद पवार गटाच्या अमोल कोल्हे आणि जयंत पाटलांची उलट तपासणी। 2 जुलैला प्रतिज्ञापत्रावर सही केली, मात्र त्याचा वेगळाच वापर केल्याचा सुनावणी दरम्यान कोल्हेंचा दावा। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या आणि परवा अमोल कोल्हेंच्या शिरूर मतदारसंघात। उद्या जुन्नरमध्ये शेतकरी मेळावा, तर शुक्रवारी दादांच्या उपस्थितीमध्ये खेडमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन।